गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज सोनालीची इच्छा होती की तुम्ही काही करा, मी खायला तयार आहे। मग आपल्याला पोहेशिवाय काय दुसरं येत नाही, त्यामुळे म्हटलं आपण आज पोहे करू आणि सोनाली आज निवांत बसून खाऊ दे। तर आज आम्ही पहिल्यांदा पोहे करतोय। पहिले एक याच्या अगोदर केलं होतं लॉकडाऊनमध्ये खूप दिवसापूर्वी। तर तेव्हा एक चूक केलेली मी, काय केलेली की बाबा पहिल्यांदा पोहे धुवून घेतलं आणि दुसऱ्यांदा धुताना पाणी धुवून हाय तसं पाणी त्यात ठेवलेलं, मग ती पोहे झालेला एकदम असा मसाला भातासारखा। तर आता त्याचा खूप काही अनुभव घेतलेला आहे मी, आता त्याची परीक्षा घेतलेली आहे। तर आपण 2-3 वेळा धुवून घेऊया आणि पोहे करूया व्यवस्थित। कसं होतंय जरा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला। त्यासाठी आम्ही कांदा, मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि सर्व जिरं मोहरी मसाला आहे, हळद आहे, यासाठी आम्ही आता तयारी करून घेतलेला आहे। कांदा वगैरे चिरूया, पोहे धुवून घेऊया, मिरची चिरून घेऊया, कढीपत्ता वगैरे व्यवस्थित चॉप करून घेऊया। तर थांब आपण करूया सगळं व्यवस्थित। पाणी धुवून परत पाणी व्यवस्थित काढलेलं आहे, कारण ही चूक मी केलेली नाही। आता कांदा चिरून मिरची वगैरे चिरून घेऊया। तर तुम्ही पण कसं पोहे करता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण बी आता पहिल्यांदा करतोय, कारण चुलीसमोर लेडीजांना किती त्रास होतो ते आपल्याला पण कळायला पाहिजे, म्हणून आज मी हा निर्णय घेतलेला आहे। मी पण एकदा पोहे करूया, म्हणून कसा होते बघूया। कारण स्वतःच्या हातनं दुसऱ्यानं केलेलं खायला येतंय, पण स्वतः तयार केल्यानंतर कसं चव लागतंय काय होतंय ते आम्ही आज बघणार आहे। तर मिरची वगैरे चिरून घेऊया। तर गाइस सगळं चिरून घेतलेलं आहे। कांदा चिरताना डोळ्यातून खूप पाणी आलं, काय सांगू तुम्हाला। तर सगळं काय रेडी झालेलं आहे। तर आता आपल्याला द्यायचं आहे फोडणी, तेल वगैरे टाकून। तर तुम्हाला ते सगळं दाखवतो पहिल्यांदा पोहे मी कसं करतो आणि तुम्ही कसं करता तेही सांगा आम्हाला। आमचं काय चुकलं असेल तर ते पण सांगा। तर हे सगळा मसाला इथे घेतलेला आहे। तर आपण आता करूया पोहे। गॅस पेटवूया। पहिल्यांदा गॅस पेटवला, तिथं आम्ही करत होतो ते लाईटरवर करत होतो। तर आपण टाकूया 1 चमच तेल, टाकूया जरा कढई गरम होते, मग टाकूया। कढई गरम झाली, पोहे बस का 1 चमचा टाकूया। त्यात मिरची, कॅमेरामॅन जरा मोबाईल पकडून या। कढीपत्ता कोथिंबीर टाकतो का? आज मिळेल पोहे, आज मिळेल पोहे। हाँ मिळेल ना, मिळेल। जरा मीठ नमक टाकेंगे क्या, कभी टाकेंगे। कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय करून घ्यायला पाहिजे, त्याच्यावर पोहे व्यवस्थित चव लागत नाही। तवा केलेला पोहे आणि आता पोहे केलेला आहे सांगा, कारण तवा सर्वजण कसं केलेले की मसाला भात झालाय। बघू आता। तर काय थोडासा हळद टाकूया, कारण पोहे हा असतो पिवळा, म्हणून जरा हळद टाकून जरा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। व्यवस्थित फ्राय झाला वाटला तर जरा कोथिंबीर टाकाने। कोथिंबीर व्यवस्थित फ्राय झालेला आहे, तर आता पोहे टाकायचा।
आता बी काय भातासारखा झालाय की काय कळत नाही, अंदाज लागत नाही. पोहे रेडी झाल्याशिवाय काही कळणार नाही. कॅमेऱ्यानं मला तर मागं गुदुगुदू असत. तर जवळपास पोहे रेडी झालेला आहे. तयार होत आलं जरा चवी फिरतो, मीठ टाकायचं. चव देण्याकरता मीठ झाला, परत मिक्स करून घ्यायचं. कैमरामैन जल्दी फोकस करो. आमचा खाद्यपोहे आवडला असला तर नक्की आम्हाला कळवा. कारण आता हे करतोय दुसरं करतोय. आता थोडीशी साखर टाकूया तर चांगली चव देते पोहेला. साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. कैमरामैन जरा जल्दी इधर आओ, कैसा हो गया दिखा दो. बघा गाइस कसं झालेलं आहे कांदा पोहे. आता कसं झालेलं आहे नक्की कळवा मला. काय कमी आहे काय जास्त आहे. कोथिंबीर सुकवतो वरून टाकायचं असतं पण ते न कळत गेला. आता काय करणार गाइस, पहिल्यांदाच करतोय आपण. ठीक आहे असं आणि टाकूया आपण, काय अडचण नाही. मागं गुदुगुदा असतोय पण काय करायचं. पोहे रेडी झालेला आहे, परफेक्ट पोहे रेडी झालेला आहे. तर आपण आता खाण्यासाठी घेऊया. हे सगळं पहिला पसारा काढूया आणि आपण खाण्यासाठी तयारी करूया. तर गाइस पोहे परफेक्ट रेडी झालेला आहे. तर आपण टेस्ट बघूया कसा झालेला आहे नक्की कळवा. मला वाटतंय 100% व्यवस्थित झालेलं आहे. तरी पण एकदा कॅमेरामॅनला देऊया, कारण टेस्ट करणारा कॅमेरामॅनच आहे. कसं झालं व्यवस्थित बघूया. आपण एका प्लेटमध्ये घेऊया त्याला आणि कसं झालं आमच्या कॅमेरामॅनला देऊया. तर पोहे परफेक्ट रेडी झालेला आहे. तर गाइस परफेक्ट पोहे झालेला आहे. अजून खाणार आहे. वास्त असं गुमगुमीत येतोय. सुपर खतरनाक आहे. पहिल्यापेक्षा खूप बदल झालेला आहे. व्यवस्थित वाटले. जरा कॅमेरामॅनला देऊया. आमचा टेस्ट करणारा वाजता कॅमेरामॅनच आहे. त्याला टेस्ट करायला देऊया. कुक तेच आहे रोजच्यापेक्षा आणि आतापेक्षा काय फरक आहे कुकला देऊया. आणि आमच्या व्हिडिओचा इथे एंड करतो. या कॅमेरामॅन, हे आमचा कॅमेरामॅन आहे, कुक आहे. कॅमेरामॅन या जल्दी पुढे या. एक घास खावा आणि सांगा आम्हाला कसा झालेला आहे. कसं झालेलं आहे. रोजच्यात काय फरक आहे का, काय आहे तसं आहे सांगा आम्हाला. हा चांगलं झालं. चांगलं झाले. वरच्या मनानं म्हणताय का आदल्या मनानं म्हणताय. झाले ओके गाइस. तर आज बनवलं आम्ही पोहे. संडे फंडे रोज खवांडे. संडे होता म्हणून आज केलेला. सोनाली बोलले की आज मी तुमच्या हातानं काही तयार करा ते आज मी खाणार आहे. तर मी आज केलेला पोहे. तर सोनाली बोलले चांगलं झालेलं आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटलं आमचा रेसिपी पोहेचा. आणि दुसऱ्यांदा पोहे केलेला आहे. कसं वाटलं मला तर खूप चांगला वाटला. आणि पहिला केलेला आणि आता केलेला त्याच्यात काय फरक आहे तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.